काही व्यक्ती केवळ राजकारणात काम करत नाहीत, त्या आपल्या कार्यातून शहराच्या विकासाच्या इतिहासात एक स्वतःचं वेगळं पान लिहून जातात. जालना जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय आणि विकासाच्या वाटचालीत असेच एक आदराचं नाव म्हणजे ज्येष्ठ नेते भास्कर राजाराम अंबेकर. 9 ऑगस्ट हा दिवस त्यांच्या आयुष्यातील एक खास दिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजवरच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाला मनापासून सलाम. आई द्रौपदी आणि वडील राजाराम यांच्या संस्कारातून भास्कर अंबेकर यांचे व्यक्तिमत्व घडले. वडील व्यवसायानं कीर्तनकार असल्यानं लहानपणापासूनच समाजाशी जोडलं जाणं, माणसांमध्ये मिसळणं आणि संस्काराची शिदोरी पुढे घेऊन जाणं हे त्यांच्या स्वभावाचा भाग बनले. लहानपणापासूनच त्यांना कुस्तीची विशेष आवड. दादूराव वस्ताद व्यायामशाळेत राहून त्यांनी कुस्तीचे धडे घेतले. आखाड्यातील मेहनत, शिस्त आणि जिद्द याच काळात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनली. स्वतः कुस्ती शिकतानाच त्यांनी पुढे अनेक मुलांना कुस्तीचं प्रशिक्षण दिले. म्हणजेच आखाड्यात घडलेली जिद्द आणि समाजकारणातून आलेली माणुसकी यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात पाहायला मिळतं. त्यांचे प्राथमिक ते 10वी पर्यंतचं शिक्षण माणेगाव जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर GS महाविद्यालय जालना इथं त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि याच विद्यार्थी जीवनात त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं नातं अधिक दृढ झाले. अर्जुनराव खोतकर आणि भास्कर अंबेकर यांची मैत्री. विद्यार्थी दशेपासूनची ही मैत्री जालन्यात चर्चेचा विषय होती आणि आजही ती तितक्याच आपुलकीनं चर्चेची कायम आहे. 1990च्या काळात विद्यार्थी परीक्षा फीचा प्रश्न चांगलाच गाजला होता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवताना एका प्रसंगी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गाडी कार्यकर्त्यांनी अडवली. या घटनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी अर्जुन खोतकर आणि भास्कर अंबेकर यांना मुंबईला बोलावले आणि या क्षणापासून भास्कर अंबेकर यांच्या राजकीय प्रवासाला एक नवी दिशा मिळाली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या या तरुणानं पुढे जनतेच्या प्रश्नांसाठीही सातत्यानं काम केले. 2006 मध्ये जनतेतून ते नगराध्यक्ष झाले. 2 वेळा अध्यक्षपद भूषवताना जालना शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. 2009 मध्ये त्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली. तर तब्बल 20 वर्ष जालना नगर परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. शिवसेनेत दीर्घकाळ सक्रिय राहून विविध पदांवर जबाबदाऱ्या सांभाळताना संघटनात्मक पातळीवरही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण भास्कर अंबेकर यांच्या कार्याची खरी ओळख सांगायची असेल तर ती त्यांच्या विकास कामांमधूनच दिसून येते. रेल्वे स्टेशन रोडवरील महानगरपालिका इमारत, नूतन वसाहत, रेल्वे स्टेशन उड्डाणपूल, टाउन हॉल, मार्केट, छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरातील विकास कामं, स्विमिंग पूल, मोतीबाग विकास, पाणी पुरवठा अशा अनेक विकास कामांमध्ये त्यांचा सहभाग राहिला. शहराचा विकास करताना केवळ आजचा विचार न करता भविष्यातील गरजा लक्षात घेऊन काम करण्याची त्यांची भूमिका राहिली. याचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मधुबन कॉलनीतील सुमारे 20 वर्षांपूर्वी करण्यात आलेले रस्त्याचे काम. आज अनेक रस्त्यांची कामं काही वर्षातच खराब होताना दिसतात, मात्र इतक्या वर्षानंतरही हे काम टिकून असल्याने उदाहरण त्यांच्या विकासाच्या दूरदृष्टीची आठवण करून देते. कारण विकास कामं फक्त कागदावर दिसण्यासाठी नसतात, ती वर्षानुवर्ष जनतेच्या उपयोगी पडण्यासाठी असतात आणि हीच विचारधारा त्यांच्या कार्यातून दिसून येते. राजकारणात अनेक चेहरे येतात आणि जातात, पण जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे चेहरे त्यांच्या कामामुळे कायम लक्षात राहतात. भास्कर राजाराम अंबेकर यांचा प्रवासही असाच आहे. कुस्तीच्या आखाड्यातील संघर्षापासून ते सार्वजनिक जीवनातील जबाबदारीपर्यंत, विद्यार्थी चळवळीपासून ते नगराध्यक्षपदापर्यंत आणि नगर परिषदेच्या माध्यमातून जालना शहराच्या विकासापासून ते व्यापक राजकीय प्रवासापर्यंत हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. झाले बहु होतीलही बहु परंतु या समहा या भावनेतून जालना शहराच्या विकासासाठी सातत्यानं योगदान देणारे, विकासाची दूरदृष्टी असलेले आणि सार्वजनिक जीवनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ नेते भास्कर राजाराम अंबेकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर कार्य करण्याची ऊर्जा देवो. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ समाजाला आणि जालना शहराला भविष्यातही मिळत राहो हीच मनःपूर्वक सदिच्छा. भास्कर राजाराम अंबेकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.